श्रीराम समर्थ. बघा, पटतंय का आपल्याला? आज असा एक विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे, ज्याचं चिंतन आपण ऐकल्यानंतर निश्चित आपल्याला समृद्ध जीवन कसं असलं पाहिजे, समाधानी जीवन कसं असलं पाहिजे आणि कुठंही न जाता घरीच शांती आपल्याला कशी मिळाली पाहिजे हे आपल्या लक्षात येईल. आपल्याला गंमत काय माहितीये का? सगळ्या गोष्टी आपल्या जवळ असतात. संतांना आपल्याला सरळ आणि सोप्या मार्गानं, सरळ सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगितलेलं असतं. पण आपला एक मानवी स्वभाव आहे. काय स्वभाव आहे माहितीये का? जी वस्तू आपल्याला सहज मिळते तिचं मोल आपल्याला राहत नाही. कुठली गोष्ट असू द्या, सहज मिळणाऱ्या गोष्टीचं मोल कधीही राहत नाही. आणि ज्याच्यासाठी आपण कष्ट केलेले असतात, खूप प्रयत्न केलेले असतात, ती गोष्ट आपल्याला मिळाल्यानंतर त्याचा एक आनंद हा वेगळा असतो ना. समृद्ध, समाधानी आणि शांतिमय जीवन प्राप्त करण्यासाठी आज 5 गोष्टी ज्या आपण जर आपल्या जीवनामध्ये करू लागलो तर 100% मी सांगतो आपल्याला मिळतील आणि मिळतील. 100% मिळतील. मला सांगा, आपण सगळं मिळवतो, कशासाठी मिळवतो? ऐश्वर्य जे मिळवतो, आपण व्यवसाय जो करतो, हे कशासाठी करतो? आपल्याला त्याचा आनंद घेता यावा म्हणून करतो की नाही? व्यवसाय केल्यानंतर आपल्याला आपली अधिकाधिक प्रगती जर होत राहिली तर आपल्याला आनंद वाटतो, हो ना? घर चांगलं असलं पाहिजे, घरामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या असल्या पाहिजेत. हे सगळं कशासाठी? आपल्याला आनंद मिळावा म्हणून ना. पण आपला आनंद मिळावा, मिळालेला आनंद टिकावा आणि टिकणारा आनंद आपल्याला समाधान द्यावा असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला 5 गोष्टी आपल्या जीवनामध्ये आणणं फार गरजेच्या आहेत. आणि त्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे, आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येतं का? राग नियंत्रित असणं फार गरजेचं आहे. या राग करण्यामुळं आपल्यापासून आपले नातेवाईक दुरावतात. या राग करण्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रगती करता येत नाही. या राग आपण करण्यामुळं आपल्याला कुठं शांती, समाधान पण मिळत नाही ना. का मिळतं मला सांगा? नाही मिळत. आता रागावर नियंत्रण ठेवायचं म्हणजे काय करायचं? तसा राग कधीही करताच कामा नये. पण रोजच्या दिनचर्येमध्ये, रोजच्या वेळेमध्ये काही वेळा अशा आहेत ज्या आपण जर पाळू लागलो तर मला असं वाटतं आपण बरंचसं जीवन यशस्वी जगण्यासाठी उत्तम झालोत. बरंचसं चांगलं जीवन आपण चांगलं आणि चांगल्या पद्धतीनं आपण जगू शकतो. आता राग यावा का? पहिलं उत्तर मी देतो, राग यावा. तुम्ही म्हणता राग आत्ताच सांगता राग येता कामा नये, आत्ताच म्हणतात राग आलाही पाहिजे. मग नेमकं असं भ्रमित करू नका ना. नाही, भ्रमित नाही करत. राग कुठला असला पाहिजे, कुठला आला पाहिजे? तर कुणीच आपल्याला म्हटलं काही जीवनामध्ये तू करू शकत नाहीस, काही तुझा व्यवसायामध्ये मन लागत नाही, कुठली प्रगती तू करू शकत नाही, काही तू मोठा बनू शकत नाही, असं जर कुणी आपल्याला म्हटलं तर मी करून दाखवेल. का करू शकत नाही मी सकाळी उठू शकत नाही असं म्हणतात का? मी सकाळी उठेल, सकाळी उठून मी अभ्यास करेल, माझ्या चांगल्या ध्येयापर्यंत मी पोहोचेल आणि त्यासाठी जे जे मला चांगलं करायचं असेल ते सगळं मी करेल. असा राग येणं केव्हाही चांगलं. पण असा राग प्रत्येकाला येईलच असं कधी होत नाही बघा. राग आल्यानंतर माणसाला
तो जीवनामध्ये वाईट मार्गावर जास्त नेतो. हा रागाचा गुणधर्म आहे. राग आल्यानंतर जीवनामधली प्रगती आपोआप थांबते. आपोआप थांबते. रागीट मनुष्य कुठं फार काळ स्थिर राहत नाही. बघा सगळेजण त्याच्याबद्दल वाईटच बोलतात, नाही का? मग कमीत कमी माझा राग नियंत्रित राहावा, आणि माझा राग जर नियंत्रित झाला तर मला समृद्धता, मला समाधानता आणि मला शांती घरी बसल्या बसल्या मी मिळवू शकतो. त्यामधली पहिली वेळ सांगितली, सकाळच्या वेळेला कधीही राग येता कामा नये. नीट ऐका बरं. सकाळची वेळ, प्रभाते म्हणी राम चिंतित जावा, असं आपण संतांच्याच वाणीमधनं ऐकतो ना. मग सकाळची वेळ ही प्रभात वेळ असते, मंगलमय वेळ असते. मग अशा मंगलमय वेळी, अशा सकाळच्या वेळी आपण जर राग करू लागलो तर मला सांगा, आपला दिवस चांगला जाईल का बरं? दिवसामध्ये आपण किती जरी कमवलं तर मला सांगा, ते कमवलेलं अंगी लागन का बरं? नाही लागणार. म्हणून सकाळी उठल्यानंतर प्रसन्न आपला चेहरा असला पाहिजे, पहिली. दुसरी वेळ, जेवत असताना, जेवताना कधीही राग येता कामा नये. बघा, कधीच नाही. हो, सगळं आपण कमवायचं कशासाठी कमवतो? पोटासाठी कमवतो ना. मग जे पोटामध्ये आपल्याला घालायचं आहे ते अन्न हे पूर्ण ब्रह्म आपण म्हणतो ना, का नाही म्हणत? मग ते पूर्ण ब्रह्म अन्न आपण आपल्या पोटामध्ये घेत असताना जर राग करू लागलो, चिडचिड करू लागलो तर मला सांगा, ते अन्न आपल्या अंगी लागन का बरं? नाही लागणार, कधीच नाही लागणार. बरं, ते अंगी लागणार पण नाही, आणि ते आपल्या शरीराला पुष्ट बनवणार पण नाही बनवणार. म्हणून जेवताना कधी राग येता कामा नये. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, घरामधनं कुठल्याही कामाला, मग ते आपल्या व्यवसायाच्या निमित्तानं असू द्या, आपल्या नोकरीच्या निमित्तानं असू द्या, प्रवासाला कोणाकडे जायचं असेल त्या निमित्तानं असू द्या, घरातनं बाहेर पडताना कधी राग करत बाहेर पडू नये, कधीच नाही. ज्या कामासाठी आपण चाललो ते काम होण्यासाठी आपण राग करूनच घराच्या बाहेर पडलो तर आपली मानसिक अवस्था समोरच्याला बोलण्यासाठी ठीक असेल का? कधीच नसेल. म्हणून घरातून बाहेर पडताना राग नाही. त्यानंतर घरामध्ये सगळं काम करून आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आपण घरी येऊ, त्यावेळेस राग करत घरामध्ये कधी येता कामा नये, कधीच नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट बघा, रात्री सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस आपण शांत झोपतो त्यावेळेस झोपताना कधीही राग करता कामा नये, कधीच नाही. या 5 वेळा आपण जर पाळल्या तर बघा आपल्या आयुष्यामध्ये किती परिवर्तन होतं. आपण कल्पना करणार नाही त्यापेक्षा अधिक परिवर्तन आपल्या आयुष्यामध्ये झालेलं आपल्याला स्वतःला जाणवेल. आपण समृद्ध जीवन जगू, आपण समाधानी जीवन जगू, आणि आपण शांतिमय जीवन जगू. या तिन्ही गोष्टी आपल्याला या 5 वेळा रागावर नियंत्रण ठेवण्याच्या पाळल्यानंतर आपल्याला प्राप्त होतील. आपण करून बघा. आणि जर आपल्याला याचा खरोखरच अनुभव आला तर आपणही आपल्या मित्राला, आपल्या नातेवाईकाला आपण सांगा, निश्चित आपलं जीवन यशस्वी झालेलं असेल. आज इथेच थांबूया. पुढील नवीन चिंतन, नवीन विचार आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करेल. श्रीराम.